आई, कशा घरात लग्न करून दिलं माझं, त्यात नवराही असा. आज मनीषने पुन्हा माझ्यावर हात उचलला. मी खूप थकले आहे आणि मला आता हे काही सहन होत नाही. माझ्या बारीक सारीक चुकांवर सुद्धा माझा नवरा माझ्यावर ओरडतो. त्याच्या घरातील माणसांसमोर मला बेइज्जत करतात. अगं, मी पण एक माणूसच आहे ना, आणि मला काही किंमत आहे की नाही, असे म्हणून गीता बोलता बोलता रडायला लागली. तिची आई म्हणाली, हे बघ गीता बेटा, तू अजिबात रडू नकोस. खूप झाले आणि खूप काही ऐकून घेतले त्या लोकांचे. तू एक काम कर, सरळ आपल्या घरी निघून ये. हे बघ, तू शिकलेली आहेस, त्यामुळे तुला काळजी करण्याची गरज नाही. तू इकडे आलीस की 2-4 दिवसातच त्या लोकांची अक्कल ठिकाणावर येईल. तू बघशील. आणि जर त्यांची अक्कल ठिकाणावर नाही आली तर तुला घटस्फोट घेण्याचा मार्ग मोकळा आहे. बाळा, तू खूप सहन केले आहेस, पण आता नाही करायचं. तू लगेच इकडे निघून ये, असे सांगून आईने फोन ठेवला. गीता हुंदके देत रडत होती आणि मग तिने रडतच तिचे कपडे बॅगमध्ये भरत होती. तेवढ्यात गीताचा नवरा मनीष तिथे आला आणि तिच्याकडे पाहून म्हणाला, कुठे जाण्याची तयारी करत आहेस? ती म्हणाली, तुम्हाला काय करायचे आहे? तुम्ही मला कधी सांगितले का तुम्ही कधी आणि कुठे जाता म्हणून? मनीष म्हणाला, मी कधीच तुला न सांगता घराबाहेर गेलेलो नाही. आणि हे बघ गीता, तू माझी बायको आहेस. तुझी जबाबदारी आहे माझ्यावर, आणि म्हणून तुला विचारतोय. गीता म्हणाली, अरे वा, मी बायको आहे ना तुमची. मग जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासमोर माझा अपमान करता, तेव्हा मी तुमची बायको आहे हे समजत नाही का तुम्हाला? बस करा मनीष, खूप झाले. मी सर्वांना चांगली ओळखून आहे आणि आता मी इथे एक क्षणही थांबणार नाही. मनीष म्हणाला, अगं गीता, ते आपले कुटुंब आहे. माझे आई बाबा तुझे सासू सासरे आहेत. तुझ्यावर ते सून नाही तर मुलीप्रमाणे प्रेम करतात. आणि हे बघ, मी तुला कारण नसताना रागवत नाही. मगाशी मी तुला तुझ्या चुकांबद्दल रागवत होतो. तू बाबांसोबत भांडण केले नसते, त्यांच्याशी उद्धटपणे वागली नसतीस, तर मला राग आला नसता आणि मग मी तुला बोललोही नसतो. मनीष खूप वेळ त्याच्या बायकोला समजवण्याचा प्रयत्न करत होता, पण गीता मात्र काही ऐकायला तयार नव्हती. तिने पटकन आपली बॅग उचलली आणि घराबाहेर जाऊन रिक्षा करून निघून गेली. तिने रागाच्या भरात घर सोडले होते. तिला हेही समजले नाही की ती कधी ट्रेनमध्ये बसली. तिला फक्त एवढे लक्षात राहिले की मनीष तिला खूप वेळ उभे राहून तिच्याकडे पाहत होता. तिच्या रागाने तिच्यातील विचार करण्याची क्षमता हिरावून घेतल्याप्रमाणे ती वागत होती. फक्त तिच्या आईने बोललेले शब्दच तिच्या कानामध्ये घुमत होते, की तू निघून ये, खूप सहन केले. मनीष बरोबर तिचे लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. मनीष त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला एक बहीण होती. तिचे लग्न झाले होते. आता गीता 2 भावांची एकुलती एक बहीण होती आणि त्यामुळे ती खूप लाडकी होती. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला तिच्या सासरच्यांनी तिला खूप सांभाळून घेतले, पण ती फक्त तिच्या नवऱ्याला मनीषलाच आपला मानायची. बाकी ती सासू सासऱ्यांबरोबर तिचा काही संबंध नसल्यासारखी वागत होती. मनीषने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती नेहमी उलट वागायची आणि मनीष काही बोलला की मग एकाचे 2 करून आपल्या आईला फोनवर सर्व सांगायची. आणि तिची आईसुद्धा तिला नेहमी चुकीचा सल्ला द्यायची. त्यामुळे त्याचा हा परिणाम झाला की गीताने तिच्या कुटुंबातील इतर लोकांबरोबर जमवून घेतले नाही. तिला सासू सासरे तिचे शत्रू वाटत होते. त्यामुळे हळूहळू सासू सासऱ्यांनी सुद्धा गप्प बसणे पसंत केले. सासू आणि सासरे दोघेही तिच्याशी जेवढ्याच तेवढेच वागायचे. आज गीता बाहेर कुठेतरी चालली होती. तेव्हा तिचे सासरे म्हणाले, सुनबाई, एकटी जाऊ नको. तू नवीन आहेस, तुला इथले रस्ते माहिती नाहीत. ते असेही म्हणाले, मनीष ऑफिसवरून आल्यानंतर तू त्याच्यासोबत जा. फक्त तेवढेच बोलले तर गीता त्यांना म्हणाली, घातले का मध्ये तोंड? तुम्ही एवढे म्हातारे झालात, पण कोणालाही बाहेर जाताना कुठे चालली हे विचारायचे नसते एवढेही कळत नाही का तुम्हाला? तिचे सासू सासरे तिचे बोलणे ऐकून एकमेकांकडे पाहू लागले, पण गीता तिच्या तोंडात जे येईल ते बोलू लागली. ती म्हणाली, तुम्ही मला बाहेर एकटी जाऊ नको म्हणत आहात, मग तुम्हाला काय वाटते की मी काही चुकीचे काम करायला चालली आहे? हे बघा, मी एक सुशिक्षित मुलगी आहे. कुठेही जाताना मनीषचा हात पकडून जायला मी काही लहान बाळ नाही. आणि हो, तुम्ही माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये लक्ष देऊ नका. असे बोलल्यावर सासू म्हणाली, अगं सुनबाई, तुझे सासरे तुला फक्त बाहेर एकटी जाऊ नको म्हणाले, तर तू किती तोंड करत आहेस? गीता म्हणाली, मला तुमच्याशी काही बोलायचे नाही. त्यामुळे ह्यावरून तुम्ही दोघे एक गोष्ट लक्षात ठेवा, मला काहीही सल्ला देण्याचा प्रयत्न करत जाऊ नका. असे म्हणून ती निघून गेली. काही वेळाने ती घरी आली तेव्हा मनीष म्हणाला, कुठे गेली होतीस? गीता सासू सासऱ्यांकडे पाहत म्हणाली, मी बाहेर गेले म्हणून चुगली केली का कुणी? मनीष म्हणाला, तोंड सांभाळून बोल. आणि चुगली करण्यासारखे तू काही केलेस का?
ती म्हणाली, हे बघा, मला तुमचे बाबा नेहमी संशयी वृत्तीने बोलतात आणि ते मला अजिबात आवडत नाही. मी जर बाहेर एकटी गेले तर काही आभाळ कोसळणार आहे का? आता मी स्पष्टच बोलते. ह्यांचा मला घरात कैद करून ठेवायचा प्लॅन आहे. सासरे म्हणाले, अगं सुनबाई, तू कुठला विषय कुठे नेत आहेस? हे बघ, तुला वाईट वाटत असेल तर मी तुझी माफी मागतो. यावर मनीष बाबांना म्हणाला, अहो बाबा, तुम्ही का माफी मागत आहात? यात तुमची काहीही चूक नाही. पुन्हा तुम्ही अशी माफी वगैरे मागत जाऊ नका. गीता मात्र काहीही न बोलता तिच्या खोलीत निघून गेली आणि मनीषही तिच्या मागोमाग गेला आणि म्हणाला, गीता, यापुढे माझ्या आईबाबांसोबत उद्धटपणे वागायचे नाही. हे ऐकून ती भडकली. ती मनीषलाही उलटसुलट बोलू लागली. तेव्हा मनीषने तिच्यावर हात उचलला. त्यानंतर तिला अनेक वेळा समजावल्यावरही तिने ऐकले नाही आणि मग शेवटी तिने घर सोडले. आईवडिलांचे प्रेम आणि भाऊ-भावजांच्या लाडामुळे ती हट्टी झाली होती. पण आता ती खूप खुश होती, कारण आता तिची सासरच्या लोकांपासून सुटका झाली. ट्रेनमध्ये असताना तिला मनीषचा 2-3 वेळा फोन आला होता, जो तिने कट केला. ती विचार करत होती की आईने का बरं तिला कॉल केला नाही. आईला तर ठाऊक होते की ती माहेरी यायला निघाली आहे म्हणून. काही वेळाने गीताचा राग शांत झाल्यानंतर तिला तिच्या नवऱ्याची आठवणसुद्धा यायला लागली. पण तिने ठरवले होते की आता परत जायचे नाही. पाहता पाहता ती मुंबईला पोहोचली. पण तिला रेल्वे स्टेशनवर कुणीही घ्यायला आले नव्हते. याचे तिला खूप आश्चर्य वाटले, कारण यापूर्वी जेव्हा केव्हा ती यायची तेव्हा तिच्या 2 भावांपैकी कुणीतरी तिला स्टेशनवर न्यायला यायचा. पण आज काय झाले असेल, असा विचार करत तिने स्टेशनपासून घरापर्यंत जाण्यासाठी रिक्षा केली. जेव्हा ती तिच्या कॉलनीमध्ये आली तेव्हा तिला माधू आत्याचे घर दिसले. त्यांच्या घराला फुलांच्या माळांनी सजवण्यात आले होते. तिला वाटले आत्याच्या घरी कार्यक्रम असेल आणि उद्या परवा आत्याला भेटता येईल. काही वेळातच रिक्षा तिच्या घरासमोर थांबली. तिने रिक्षावाल्याला पैसे दिले. गेट उघडून आत गेली तर दरवाजा बंद होता. ती मनात म्हणाली, असे तर कधीच होत नाही. मी माहेरी येणार आहे हे समजल्यावर सर्वजण माझ्या आतुरतेने वाट पाहत बसलेले असायचे. पण आज गीताला असं काहीच दिसले नाही. तिला खूप भीती वाटायला लागली की घरी काही गडबड तर झाली नसेल ना. हाच विचार करत तिने दरवाजावरची बेल वाजवली. तेव्हा तिच्या मोठ्या वहिनीने दरवाजा उघडला. गीता आत आली, पण तिची वहिनी गीताला पाहून तिला काहीही न बोलता तिच्या खोलीत निघून गेली. घरात सर्वत्र शांतता होती. तेव्हा तिची धाकटी भावजय आली आणि नणंदेच्या हातातील बॅग घेतली आणि तिला बसण्यास सांगितले. गीताने तिच्या वहिनीला विचारले, वहिनी, काय झाले आहे? काही झाले आहे? सर्वांना कोणी बाहेर का दिसत नाही? पूर्वी तर मी आल्यावर तुम्ही सर्वजण इथे अंगणात गप्पा मारत हसत बसलेले असायचे आणि आज मोठी वहिनी मला पाहून न पाहिल्यासारखे करून तिच्या खोलीत निघून गेली आणि आता तुम्हीही मला नाराज दिसत आहेत आणि मला स्टेशनवर माझ्या 2 भावांपैकी एक जण देखील घ्यायला आला नाही. तेव्हा तिची धाकटी वहिनी प्रियंका म्हणाली, गीताताई, तुम्ही प्रवासातून थकून आलात. आज जा. आई बाबा तुमची वाट पाहत आहेत. आपण नंतर बोलूया. मोठी वहिनी तिच्यापेक्षा वयाने खूप मोठी होती, जी गीतावर आईप्रमाणे प्रेम करत होती आणि म्हणूनच गीताला वहिनीचा स्वभाव ठाऊक होता. ती मनात म्हणाली, वहिनी माझ्याकडे दुर्लक्ष कधीच करणार नाही. नक्कीच काहीतरी झाले आहे असे म्हणत तिचे लक्ष 2 घरांच्या मधोमध असलेल्या लक्ष्मण रेषेकडे गेले आणि तिच्या लक्षात आले की नात्यांमध्ये दुरावा आला आहे आणि या गोष्टीची साक्ष अंगणामध्ये असलेली ही लक्ष्मण रेषा सांगत आहे. गीता आपली बॅग घेऊन आईच्या खोलीकडे जात होती, पण तेव्हा तिला आणखी एक धक्का बसला, जेव्हा तिच्या धाकट्या भावजाईने तिला वरच्या खोलीकडे इशारा करत जायला सांगितले. गीता म्हणाली, पण प्रियंका वहिनी, अगं आईची खोली तर. गीता पुढे काही बोलणार तेवढ्यात प्रियंका वहिनी म्हणाली, नाही गीताताई, आता आई बाबा माझ्याकडेच वरती राहतात. तुम्ही चला माझ्याबरोबर. मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. आता गीताच्या डोक्यात एका प्रश्नाने थैमान घातले की एवढे सर्व काही झाले आणि आईने मला सांगितले का नाही. आणि म्हणाली, एक मी आहे जी माझ्या सासरी घडलेल्या लहान लहान गोष्टीसुद्धा आईला फोन करून सांगते. आताच जाऊन आईला जाब विचारते. असे म्हणून ती वरच्या खोलीत जाते. आईला पाहून गीता आईच्या गळ्यात पडते. तिला आईबरोबर खूप काही बोलायचे असते आणि काही प्रश्नांचा जाब विचारायचा असतो. गीता आईला काही विचारणार तेवढ्यात तिच्या आईने तिला गप्प बसण्याचा इशारा केला आणि हळू आवाजात म्हणाली, तुझ्या बाबांची तब्येत खूप खराब आहे. ते आता झोपले आहेत. आपण नंतर बोलू. आणि तसेही आता तर तुला इथेच राहायचे आहे ना, तर मग आरामात सर्व गोष्टीबद्दल बोलू. मग काय, गीताच्या मनातील बोलणे मनातच राहिले. जेवण वगैरे झाल्यानंतर तिच्या वहिनीने
तिच्या भाचीच्या खोलीमध्ये अंथरूण टाकून दिले. दिवसभर गीता प्रवास करून दमली होती, त्यामुळे तिला कधी झोप लागली समजलेच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी खालून जोरात बोलण्याच्या आवाजाने तिची झोपमोड झाली. ती पटकन उठली आणि गॅलरीत येऊन उभी राहिली. तिने पाहिले की तिचा मोठा भाऊ मनोहर हा त्याच्या हद्दीत लावलेल्या धाकट्या भावाच्या गाडीला बाजूला काढ असे म्हणून जोरजोरात बोलत होता. धाकटा भाऊ अमोल तर तिथे दिसत नव्हता, पण त्याची बायको प्रियंका दादाला काहीही बोलायला लागली. आणि गीता गॅलरीत उभी राहून हे सर्व पाहत होती. ती मनात विचार करायला लागली, हे लोक असे कसे करू शकतात? नात्याला काही सीमा असते की नाही? माझा दादा मोठा आहे आणि आपल्या मोठ्या दिराला तिची धाकटी भावजय उलटसुलट बोलत होती. हे पाहून गीताला खूप राग आला. ती म्हणाली, ह्या धाकट्या वहिनीची हिंमतच कशी झाली माझ्या दादाला असे अपमानास्पद बोलायची? तेव्हा तिथे तिची आई गॅलरीत येते. तेव्हा गीता आईला म्हणते, अगं आई, प्रियंका वहिनी बघ ना, दादाला कशी उलट उत्तरे देत आहे. तिला समजत नाही का आपल्या मोठ्या दिराला कसे बोलावे ते? थांब, मी आत्ताच खाली जाऊन धाकट्या वहिनीला जाऊन बोलते. असे म्हणून ती रागाने खाली चालली. पण तेव्हा तिच्या आईने तिला थांबवले. आई म्हणाली, गीता बेटा, त्यांच्या भांडणात पडू नको. त्यांचे ते पाहून घेतील आणि त्यासाठी तुला मध्ये पडण्याची काही गरज नाही. गीता म्हणाली, आई तू बघतेस ना वहिनी कशी बोलत आहे. अगं आई, मोठ्यांना बोलण्याची काही मर्यादा असते की नाही? आईने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाली, राग येऊ देऊ नको बाळा, पण तूही तुझ्या वडील समान सासऱ्यांना भांडतेस, तेव्हा तूही त्यांना प्रियंकाप्रमाणे खूप उलटसुलट बोलतेस, हो की नाही? मग उगाच प्रियंकाला खाली जाऊन तिला उपदेशाचे डोस पाजण्यात काय अर्थ आहे? हे बघ बेटा, जेव्हा आपण सर्व बाबतीत चांगले असतो तेव्हाच अशा भानगडीत पडावे. नाहीतर समोरचा तुझ्यासारखा वागत असेल तर त्याला समजवण्याचा किंवा काही विचारण्याचा अधिकार तुझ्याकडे राहत नाही. आईचे बोलणे ऐकून गीताने खाली मान घातली आणि तिला जाणवले की खरंच मी मनीषच्या बाबांना कसेही बोलत होते. तिला तिच्या सासऱ्यांची आठवण आली आणि तिचे डोळे पाण्याने भरले आणि ती काहीही न बोलता तिथून निघून गेली. तसे तर आज माहेरी येऊन गीताचा पहिलाच दिवस होता. घरात आई वडील, भाऊ भाऊजया असूनही तिला खूप एकटेपणा जाणवत होता. तिने पाहिले की लग्नापूर्वी तिची खोली होती ती देखील तिच्या मोठ्या भावाच्या हिस्स्यामध्ये गेली आणि आज ती एका अनपेक्षित पाहुण्यांप्रमाणे तिच्या भाचीच्या खोलीमध्ये राहत होती. तिने ठरवले होते की ह्याचा बाबांना जाऊन विचारावा, पण आईने तर आधीच सांगितले होते की त्यांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे ती बाबांना काही बोलू शकत नव्हती. तिने इकडे येताना विचार केला होता, माहेरी गेल्यानंतर तिचे दोन्ही भाऊ, आई वडील, भावजया तिचे म्हणणे ऐकून घेतील, मनीषला समजावतील, तिचे दुःख समजून घेतील, तिला धीर देतील की तू काही काळजी करू नकोस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. पण ह्यापैकी तर काहीच झाले नाही. तिच्या मोठ्या भावाने तर तिला आल्यापासून एक शब्दही बोलला नव्हता. त्यांच्यापैकी कोणालाच त्यांची लाडकी गीता माहेरी आल्याचे जणू जाणवतच नव्हते. तिने ठरवले होते काय, पण झाले होते भलतेच. आज सर्वजण आपापल्या कामांमध्ये व्यस्त होते. तिला तिच्या आईला खूप काही बोलायचे होते, पण आता आई मुलीकडे दुर्लक्ष करत होती. जसे काही आईला गीताची रोजची बडबड ऐकावीशी वाटत नव्हती. गीताला राहून राहून तिच्या घराची आणि मनीषची आठवण येऊ लागली. आईला बोलते करावे म्हणून तिने आईला विचारले, आई, माधव काकांच्या घराला का सजवले आहे ग? आणि माधू आत्या कशा आहेत? आई म्हणाली, अगं, माधव काकांच्या मुलाचे मितेशचे लग्न उद्या आहे, त्याचीच तयारी चालू आहे आणि आपल्या सर्वांना लग्नाला जायचे आहे. पण तुझ्या बाबांची तब्येत काही ठीक नाही, म्हणून बहुतेक मी लग्नाला जाऊ शकणार नाही. पण तू आणि तुझ्या भावजया जा लग्नाला आणि गेल्यावर माधू आत्याची भेट घे. त्या खूप आजारी असतात, झोपूनच असतात. माणसाचे काही सांगता येत नाही, आज आहे ते उद्या नाही. गीता लहानपणापासून हॉस्टेलमध्ये राहून शिकत होती, पण जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरी यायची तेव्हा ती तिच्या माधव काकांच्या घरी नक्की जायची. माधव काका आणि तिचे वडील लहानपणापासूनचे जवळचे मित्र होते. माधू आत्या माधव काकांची बहीण होती आणि त्या आपल्या नवऱ्यापासून वेगळी होऊन आपल्या भावाच्या म्हणजे माधव काकांकडे राहत होत्या. त्यांना मुलबाळही नव्हते. त्यांचे आयुष्य त्यांचे भाऊ आणि भाचे यामध्ये गुरफटलेले होते. माधू आत्याला गीताबद्दलही खूप प्रेम होते आणि म्हणूनच आत्याला भेटून त्यांची विचारपूस करावी या विचाराने गीता माधव काकांच्या घरी जाण्याचा विचार करत होती. दुसऱ्या दिवशी घरातील सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. तेव्हा गीता आईजवळ गेली आणि म्हणाली, आई, लग्न संध्याकाळी आहे,
तर मी विचार करत होते की काही वेळ मी माधव काकांच्या घरी जाऊन येते. संध्याकाळी त्यांना गर्दीत बोलायला मिळेल न मिळेल. त्यावर आई म्हणाली, ठीक आहे बाळा, जाऊन ये. त्यांनाही चांगले वाटेल आणि तुलाही. त्यानंतर काही वेळाने ती माधव काकांच्या घरी पोहोचली. तिथे संध्याकाळच्या लग्नाची तयारी सुरू होती. माधव काका आणि इतर लोकांना भेटून ती आत्याची चौकशी करण्यासाठी त्यांच्या खोलीकडे गेली. लहानपणापासून ती या घरी सतत यायची, त्यामुळे तिला घरातील कोपरा न कोपरा ठाऊक होता. जेव्हा ती आत्याच्या खोलीत जवळ पोहोचली आणि आत्याच्या खोलीला कुलूप पाहून तिला आश्चर्य वाटले. तिला समोर एक नोकर काम करताना दिसला. ती त्याला माधू आत्याबद्दल विचारते. तेव्हा तो तिला म्हणतो, तुम्ही माझ्या मागे या. मग तो तिला घराच्या मागच्या बाजूला असलेल्या एका पत्राच्या छोट्याशा खोलीकडे घेऊन जातो आणि म्हणाला, माधू आत्या इथे राहतात. ती आत जाऊन पाहते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. ती मनात म्हणते, आत्या आणि या अवस्थेत. आत्याला पाहून तिला रडू येते. एका कॉटवर ती एकटीच शांतपणे झोपली होती. गीताला खूप मोठा प्रश्न पडतो की अचानक आत्याची ही अशी दयनीय अवस्था का झाली. तिने लहानपणापासून आत्याच्या ह्या घरात असणारा रुबाब पाहिलेला होता आणि आज ती एवढ्याशा पत्राच्या खोलीमध्ये राहत होती. अचानक आत्याला खोकल्याची उबळ येते. ती जोरात खोकत असते. तेव्हा गीता म्हणते, आत्या थांबा, मी तुम्हाला पाणी देते. आणि पलंगाच्या बाजूला असलेल्या माठातील पाणी गीता पटकन आत्याला आणून देते आणि स्वतः मानेत हात घालून आत्याला उठवते. आत्या पाणी पिऊन पाठ टेकत म्हणतात, बेटा तू कोण आहेस? मी काही तुला ओळखले नाही. तेव्हा गीता म्हणाली, आत्या मी तुमची गीता, गीता कुलकर्णी. तेव्हा आनंदाने आत्या म्हणते, अगं बाळा तू कधी आलीस? मला इकडे येऊन 2 दिवस झाले. पण आत्या मला एक सांगाल, तुमची ही अवस्था आणि तुम्ही एवढे मोठे घर सोडून इथे का राहता? मी आता जाऊन माधव काकांना विचारते. तेव्हा आत्या म्हणाली, थांब गीता, कुणाला काही बोलू नकोस. मला माझ्या कर्माचे फळ मिळत आहे आणि हे एक चांगले आहे. त्याची शिक्षा मी इथेच भोगत आहे. गीता म्हणाली, पण आत्या असे काय केले आहे तुम्ही? आत्या म्हणाली, मी माझ्या नवऱ्याचे घर सोडण्याचे पाप केले आहे, तेही फक्त माझ्या गर्विष्ठ स्वभावामुळे. गीताला काहीही समजत नव्हते. तेव्हा आत्याने बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, गीता मी माझ्या वडिलांची खूप लाडकी होते. ज्यावेळी लोक आपल्या मुलीला शाळेतही पाठवत नव्हते, त्यावेळी माझ्या वडिलांनी मला हॉस्टेलमध्ये ठेवून शिकवले. घोडसवारी, निशाणेबाजीसुद्धा शिकवली. मला सर्व काही शिकवलं गेलं. फक्त लग्नानंतर नवऱ्याच्या घरी कसे राहायचे हे शिकवले नाही. मला माझ्या शिक्षणाचा खूप गर्व होता. त्यामुळे मला असे वाटत होते की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणीच नाही. माझा स्वभाव खूप हट्टी आणि घमंडी झाला होता. माझ्या बाबांनी माझ्या लग्नात खूप खर्च केला होता. सर्व किमती वस्तू दिल्या होत्या. फक्त मला संस्कार द्यायला विसरले. एके दिवशी माझ्या सासऱ्यांनी माझ्या खोलीतील भिंतीवरचे महागडे घड्याळ, जे माझ्या वडिलांनी मला माझ्या लग्नात दिले होते, ते काढून हॉलमधील भिंतीवर लावले. मग काय, माझ्या रागाचा पारा चढला. त्यावेळी तिथे कित्येक लोक उपस्थित होते. याचा विचार न करता मी बाहेर जाऊन ते घड्याळ काढले आणि सर्वांसमोर सासऱ्यांचा अपमान केला. त्यांना भिकारी म्हणाले. तेव्हा माझ्या नवऱ्याने माझ्या कानशिलात लगावली आणि मला सासऱ्यांची माफी मागायला सांगितली. पण तेव्हा मी माझ्या सासऱ्यांचा सर्वांसमोर अपमान केला. पण मला माझा झालेला अपमान सहन झाला नाही आणि मी म्हणाले, आता मला तुमच्यासोबत राहायचे नाही. माझे आई वडील मला आयुष्यभर सांभाळतील. तेव्हा मला माझ्या वडिलांच्या संपत्तीचा गर्व होता. त्यामुळे मी नवऱ्यासमोर झुकण्यापेक्षा त्यांचे घर सोडणे पसंत केले आणि इथे कायमसाठी राहायला आले. पण त्यानंतरही 1-2 वेळा माझ्या सासरची मंडळी मला न्यायला आले. तेव्हा मी गेले नाही आणि त्यानंतर ते कधीच आले नाहीत. माझ्या नवऱ्याने जेव्हा दुसरे लग्न केले तेव्हा मला इकडे येण्याचा पश्चाताप झाला. आज मी जर माझ्या सासरी असते तर मला ही मुलेबाळे नातवंडे असती. माझीही काहीतरी इज्जत आणि मान असला असता. जोपर्यंत माझे वडील जिवंत होते तोपर्यंत हे घर माझे होते. पण आता या घरावर भाऊ भाऊजय आणि त्यांच्या मुलांचे वर्चस्व आहे. अगं आजकाल कुणी आपल्या आईवडिलांना विचारत नाहीत, तर मग मी काय चीज आहे? जेव्हापासून मी आजारी आहे तेव्हापासून मला इथे आणून सोडले गेले. ते म्हणतात तुमच्यामुळे आम्ही आजारी पडू. असे बोलताना आत्याला पुन्हा एकदा खोकल्याची उबळ आली. पण हे ऐकून गीता थक्क झाली. ती काय बोलणार होती. तिने आत्याचा आशीर्वाद घेतला आणि काळजी घ्या असे सांगून घरी आली. संध्याकाळी भाऊजांबरोबर गीता लग्नाला गेली, पण तिचे मन दुसरीकडेच होते.
लग्नाहून आल्यानंतर रात्री तिला कधी झोप लागली समजले नाही. पण त्या रात्री तिला असे स्वप्न पडले की ती आरशासमोर उभी आहे. एकदम म्हातारी झाली आहे. पांढरे केस, वाकलेली कमर. तिने भाऊजाईला विचारले, "वहिनी, ही जागा कोणती आहे?" ती म्हणाली, "हे स्टोर रूम आहे. इथे घरातील न लागणाऱ्या वस्तू रद्दी ठेवली जाते." वहिनी म्हणाली, "गीताताई, तुम्हाला या घरात राहायचे असेल तर आजपासून तुमची जागा इथेच आहे." गीता झोपेत जोरात खोकायला लागते. "पाणी पाणी" असे म्हणत ती झोपेतून खडबडून जागी होते. ती घामाने डबडबून गेलेली असते. तिची भाची घाबरते आणि आजीला घेऊन येते. तेव्हा गीताची आई विचारते, "काय झाले गीता? तू कोणते वाईट स्वप्न पाहिले का?" असे आई तिला पाणी देत विचारते. ती म्हणते, "नाही नाही" असे म्हणत ती घाम पुसत असते. आई म्हणते, "अगं गीता, तुला जर स्वप्न पडले असेल तर ते सत्य होईल बघ. कारण पहाटेचे 5 वाजलेत आणि पहाटे पडलेली स्वप्ने खरी होतात." गीताला खूप भीती वाटायला लागते. तिची आई म्हणते, "हे बघ बाळा, तू लवकर फ्रेश हो, काहीतरी खाऊन घे आणि तुझे सामान स्टोर रूमच्या खोलीमध्ये नेऊन ठेव. ते काय आहे ना, तुला आता इथेच राहायचे आहे, तर मग तुला ही वेगळी खोली पाहिजे, हो की नाही? त्यामुळे मी काल संध्याकाळी स्टोर रूमची साफसफाई करून घेतली आहे. आजपासून तू तिथेच राहशील." हे ऐकून गीताला धक्का बसतो. ती विचार करते, तिकडे सासरी मनीष आणि त्याचे मास्टर बेडरूम कुठे आणि कुठे हे स्टोर रूम? तिला तिचे स्वप्न सत्य असल्याचे जाणवत होते. त्यामुळे तिला पुन्हा घाम येतो. तिने तिच्या आईकडून ही अपेक्षा कधीच केली नव्हती. कारण तिच्या आईने तिची जागा स्टोर रूममध्ये आहे हे सांगून दिले होते. ती खूप रडायला लागते. आता तिला तिच्या सर्व चुका आठवायला लागतात. त्या दिवशीसुद्धा तिचे सासरे मुलगा आणि सुनेतील भांडण सोडवण्यासाठी बोलत होते. तेव्हा गीता सासऱ्याला मोठ्या आवाजात उलटसुलट बोलत होती आणि त्यामुळेच मनीषने तिच्यावर हात उचलला. कोणताही मुलगा आपल्या वडिलांचा झालेला अपमान कसा सहन करू शकतो? हे सर्व काही तिला जसेच्या तसे आठवत होते. आणि आज सर्वात जास्त तिला मनीषची आठवण येत होती आणि तिचे घरसुद्धा. तिने मनीषला फोन लावण्यासाठी तिचा मोबाईल हातात घेतला. पण मोबाईलमध्ये मनीषचेच खूप सारे मिस कॉल पडले होते. तेव्हा रागामध्ये तिने त्याचा फोन उचलला नव्हता. आज पण तिने हिम्मत करून मनीषला कॉल केला. मनीषने लगेच फोन उचलला. तेव्हा तो म्हणाला, "गीता, असे कुणी करतं का गं? हे बघ, त्या दिवशी मी तुझ्यावर हात उचलला. मला माफ कर आणि आपल्या घरी परत ये. मला आणि ह्या घराला तुझी गरज आहे." नवऱ्याचा आवाज ऐकून गीता रडायला लागली. ती खूप वेळ रडत होती आणि तिने मनीषला सासरी येण्याचे सांगून फोन ठेवला. तिने निर्णय घेतला की तिला माधू आत्याप्रमाणे बनायचे नाही. काही वेळाने ती आईला म्हणाली, "आई, मी माझ्या घरी परत चालले आहे. तू स्टोर रूममध्ये तुमचे सामान होते ते सामान पुन्हा ठेव." तिचे बोलणे ऐकून आई थोडीशी हसली आणि म्हणाली, "तू परत कुठेही जाणार नाहीस. नीट विचार कर आणि पुन्हा सासरी असे झाले तसे झाले हे मला सारखा फोन करून सांगू नकोस." गीता म्हणाली, "ठीक आहे आई, मी माझ्या घरी जाणार आहे. तेच माझे खरे घर आहे. माझा नवरा आणि त्याचे आई वडील हीच माझी माणसे आहेत आणि यापुढे मी कोणतीही चूक न करता व्यवस्थित संसार करणार आहे. त्यामुळे मी तुला माझ्या गाऱ्हाणे ऐकवण्याची वेळच येणार नाही." असे बोलून ती अंघोळ करायला गेली. मुलगी सासरी जाणार आहे म्हणून आईने खूप सारे पदार्थ बांधून ठेवले होते. शेवटी सर्वांना भेटून गीता सासरी जायला निघाली. तिने स्टेशनला जाण्यासाठी कॅब बोलावली. काही अंतरावर गेल्यावर तिच्या लक्षात आले की बहुतेक तिने तिचा मोबाईल घरीच विसरला आहे. तिने ड्रायव्हरला गाडी घराकडे घेण्यास सांगितली. अलीकडेच कॅब थांबवण्यास सांगितले आणि जेव्हा ती गेटजवळ गेली तेव्हा आतून आलेले आवाज ऐकून ती तिथेच थांबली. आई आणि तिच्या 2 भावजया हसत होत्या. मोठी भावजाई म्हणाली, "आई, तुम्हाला मानले पाहिजे. काय धडा शिकवला आहे तुम्ही गीताताईंना? आणि सर्वात अवघड रोल तर बाबांचा होता. 2 दिवसांपासून ते बिचारे अंथरुणात पडून आहेत." आई म्हणाली, "मी काय करणार होते? माझा नाईलाज होता. एवढे चांगले सासर मिळून माझ्या मुलीला त्यांच्यात दोष दिसत होता. आणि हो, पण जर तिच्या बाबांनी आपल्या लाडक्या मुलीला आपल्यामुळे त्रास होतोय हे समजले असते तर त्यांनी आपण सर्वजण मिळून नाटक करून तिच्याशी असे वागतोय हे सांगितले असते आणि मग ती परत कधीच सासरी गेली नसती. त्यामुळे तिला तिच्या बाबांपासून दूर ठेवले. मी गीताला ओळखते. ती खूप हट्टी आहे. तिला तोंडाने सांगून कळत नाही. म्हणून तर आपल्याला असे नाटक करून माहेरचे हे रूप तिला दाखवणे गरजेचे होते. एकाच दिवसात 2 किचन बनवणे आणि तुम्हा सर्वांचे अशा प्रकारे एकमेकांशी भांडण करणे हा देखील आपल्या नाटकाचा भागच होता.
मोठी भाऊजाई म्हणाली, पण बिचाऱ्या गीताताईसोबत आपण एवढे परक्यासारखे वागायला नको होते. तेव्हा आई म्हणाली, सुनबाई, जेव्हा मूल लहान असते तेव्हा कडू औषध देण्यासाठी कधीकधी आईला मुलाचे नाक देखील बंद करावे लागते. पण ते त्या मुलाच्या फायद्यासाठीच असते. आपण गीताला राखी पौर्णिमेला बोलावून घेऊ. आता तिची अक्कल ठिकाणावर आली आहे. ती यापुढे तिच्या सासरी व्यवस्थित राहील. जर मी तिला समजावले असते तर तिने मला तिची शत्रू समजले असते. पण आता सर्व काही ठीक आहे. धाकटी भाऊजाई म्हणाली, पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही. आज तर ताईंना येऊन 3च दिवस झाले होते. मग गीताताई एवढ्या लवकर कशा गेल्या? गीतेच्या डोळ्यातून पाणी आले. तिला तिची चूक लक्षात आली होती. पण तिच्या माहेरी सर्व काही ठीक आहे याचा तिला आनंद झाला. तेव्हा अचानक पर्समधून मोबाईल वाजला. तिच्या नवऱ्याचा फोन होता. तो म्हणाला, गीता, किती वाजताची ट्रेन आहे सांग, मी तुला स्टेशनवर घ्यायला येईल. तेव्हा गीता म्हणाली, हो सांगते. असे बोलून ती परत कॅबमध्ये बसली आणि आपल्या सासरी जाण्यासाठी निघाली. स्टेशनवर पोहोचली आणि ट्रेनमध्ये बसल्यावर तिने नवऱ्याला फोन केला. तो आधीच स्टेशनवर येऊन थांबला होता. ट्रेनमधून उतरताच तिने नवऱ्याला घट्ट मिठी मारली आणि पुन्हा त्याला कधीच सोडून जाणार नाही असे वचन दिले. घरी पोहोचल्यावर गीताने सासू आणि सासऱ्यांचे पाय धरून माफी मागितली. तेव्हा सासरे तिला उठवत म्हणाले, आम्हा दोघांचा कधीच तुझ्यावर राग नव्हता बेटा. तू आम्हाला आमच्या मुलीसारखी आहेस. तुम्ही दोघे सुखाने संसार करा, कारण तुमच्या आनंदातच आमचा आनंद आहे. आता गीता पूर्वीची गीता राहिली नव्हती. तिच्यात खूप बदल झाला होता. उशिराने का होईना पण तिला सासू सासरे आपल्या चांगल्यासाठीच बोलत होते आणि ते काळजीपोटी बोलले. आणि हे आपले दुसरे आई वडीलच असतात हे तिला आता समजले होते.